माध्यमातून खानाव पंचायत समिती गणात पोहोचलो होतो, मात्र पक्षाने सावरोली पक्षात समिती गणातून उमेदवारी दिली आहे. निश्चित आव्हान मोठे, परंतु राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष बैलमारे आणि उभाटा पक्षाचे त्यांचे कार्यकर्त्यांसह मोठा जनसमुदाय पाठीशी असल्याने माझा चेहरा जरी नवीन असला तरी कामातून माझी ओळख निर्माण करेल असा विश्वास उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार प्रमिला पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरताना व्यक्त केला आहे. शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील यांच्या पत्नी प्रमिला पाटील यांनी परिवर्तन विकास आघाडीतून सावरोली पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज केला आहे. प्रमिला पाटील खानाव पंचायत समिती गणातून सर्वसाधारण जागेसाठी निवडणूक लढविणार होत्या, त्यामुळे त्या परिसरात विविध योजना राबवल्या आहेत. आदिवासी समाज फक्त शेती करण्यापुरते मर्यादित धरत असतो, परंतु हा समाज सुद्धा मुख्य प्रवाहात आला पाहिजे यासाठीची आमची मुख्य अशी भूमिका आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना जातीचे दाखले असतील, निराधार योजना, अपंगांसाठी योजना तसेच वेगवेगळ्या योजना पोहोचल्या पाहिजेत, हाच प्रामुख्याने आमचा उद्देश असणार. त्यासाठी मतदार संधी देतील असा विश्वास प्रमिला पाटील यांनी व्यक्त केला आहे. मी प्रमिला पाटील आणि सावरोली पंचायत समितीच्या माध्यमातून मी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे. सोबत संतोषजी बैलमारे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाच्या आघाडीच्या माध्यमातून आपण हा अर्ज आज मोठ्या जनसमुदायाच्या सोबतीनं आपण आज दाखल केलेला आहे. प्रचंड जनतेचं प्रेम आमच्यावर आहेच, त्याचप्रमाणे आज इथून खऱ्या अर्थानं आमची सुरुवात होणार आहे आणि जनतेने ही संधी खऱ्या अर्थानं आम्हाला दिलेली आहे. त्याबद्दल सगळ्यांचंच मनपूर्वक आभार मानते. सर्व जे आमच्या या पूर्ण रॅलीमध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचंच मी निश्चित धन्यवाद देईन. सगळ्यांना आव्हान आहे, परंतु ज्यावेळेस काल खऱ्या अर्थानं आमची सुरुवात झाली आणि सोबत संतोषजी बैलमारे, त्यांची पूर्ण फॅमिली, त्यांची पूर्ण टीम आमच्यासोबत होती आणि तिथल्या लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि बऱ्यापैकी इतर लोक जे आहेत ते ओळखीचे आहेत किंवा त्यांना आपलं खालापूरमधलं जे म्हणजे खानाव पंचायत समितीचं जे काम आहे बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि निश्चित जनता जरी नवीन असेल किंवा माझा चेहरा जरी नवीन असेल तर निश्चित आम्ही कामाच्या माध्यमातून त्या सगळ्या लोकांना आपलंसं करण्याचा निश्चित प्रयत्न करू. आणि खानाव पंचायत समितीमध्ये जर का पाहिलं तर आदिवासी वाड्यांवर म्हणजे जातीचे दाखले असतील, म्हणजे आज आम्ही बघतो की आदिवासी समाज फक्त आम्ही शेतीपुरते त्यांना मर्यादित धरत असतो, परंतु हा समाज सुद्धा मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि यासाठीची आमची मुख्य अशी भूमिका आहे. आणि त्यासाठी जातीचे दाखले असतील किंवा त्यांच्या इतर निराधारच्या योजना असतील किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या प्रत्येक महिला किंवा पुरुष जे असतील किंवा अपंग व्यक्ती प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि हाच प्रामुख्याने आमचा उद्देश असणार आहे. आणि ह्या भागात सुद्धा काम करण्याची नव्यानं संधी मिळते आहे आणि ती संधी सगळ्यांच्याच जे नागरिक आहेत इथले सावरोली पंचायत समितीचे त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या उभाटाचे सर्व जे नेते आहेत त्या नेत्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.